आपल्यासाठी होतच नाही, ती मुळात चुकीच्या दिशेने होती, हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे. याला हे गट तट कारणीभूत आहेत, हे छोट्या छोट्या गावापासून वरपर्यंत आहेत आणि त्याच्यामुळे विविध प्रकारच्या संघटना, विविध प्रकारचे नेते आणि विविध प्रकारचे जे काही आपल्या पक्षामधनं जी माणसं काम करतायत यांच्यामध्ये शुद्ध भावना तयार होईल की काही नाही, सामाजिक काम करायचं, आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीने हे करायचंय, पुढे जाण्यासाठी मुला मुलींची सगळी तयारी करायची, तरुणांची तयारी करायची आहे. मग कुठलंही क्षेत्रात मला पादांकन करता येईल, कुठलं क्षेत्र पादांकन करता येणार असं नाही. जिद्द असेल तर सगळी क्षेत्र, एकच क्षेत्र शिक्षणच म्हणून चालणार नाही. अनेक औद्योगिक क्षेत्र आहेत, शेतीचं क्षेत्र आहे, केवळ बंदिस्त मेंढी पालनाचं सारखंच क्षेत्र आहे, पण अभ्यासपूर्वक त्या गोष्टीमध्ये जर पडलं तर ते क्षेत्र सुद्धा यशस्वी करून टॉपवर आपल्याला जाता येतं, हा विचार आहे. भाऊसाहेब रुपनरांचं उदाहरण आपल्याला माहित आहे. तरी सांगोल्याला युनिट चालू केलं, आपल्या जिद्दीवर चालू केलं. म्हणजे समाजात अशी माणसं नाही, तसं नाही, शेकडो माणसं अशी आहेत की जे जिद्दीनं चालू करून समाजापुढे आणतात. यांना इथं अनुभव सांगितलं पाहिजे. या पद्धतीनं तुम्ही औद्योगिक क्रांती जी केली की शेकडो हाताना काम देण्याचं, काम मागायसाठी आपली पोरं जाता पाहिजे, त्या पोरांना सांगितलं पाहिजे काम देणारे हात तयार करा, तुम्ही दुसऱ्याला काम दिलं पाहिजे. अशा प्रकारची तुमच्याजवळ ताकद असताना तुम्ही काम मागायला कशासाठी जाता, हा विचार त्यांच्यामध्ये पेरण्याची अत्यंत गरज आहे. आणि त्याच्यासाठी या छोट्या मोठ्या प्रबोधनाच्या संघटना होणं गरजेचं आहे. साहित्य संमेलनामध्ये सुद्धा असे परिसंवाद होणं गरजेचं आहे ज्याने आपल्या ताकदीवर आपलं आयुष्य घडवलं. अशा लोकांना, अशा मुलांना बोलवून या ठिकाणी जर तुम्ही आपण प्रबोधन दिलं तर त्याच्यामध्ये शेकडो असे चांगले विचारांचे बी जातील. आणि हे विचार, चांगले विचार जेव्हा चांगल्या ठिकाणी पडतात तेव्हा ते रुजतात, फोफावतात आणि ते मोठे होतात आणि समाजाला मोठं करतात. आणि म्हणून मला वेळ कमी दिलेला आहे, त्यामुळे मी एवढंच या प्रसंगी सांगेन की आदिवासी म्हणून आपल्याला दुर्बल समजायचं काही कारण नाही. तुम्हाला सांगतो, सगळ्यात न्यून आपल्यात आहे की आमच्यातली मुलं जी दुर्बल झाली किंवा बुजरी झाली ज्याला म्हणतो आपण, त्याचं एकमेव कारण की आपल्यातला न्यूनगंड. मला हे जमेल का, मला या गोष्टी करता येतील का, मी पुढे जाऊ शकेन का. अरे जाता येतं, निसर्गानं तुला जन्म माणूस म्हणून दिलाय ना, तर तोच हक्क प्रत्येकाला दिलाय. मग तो कुठल्याही जातीचा धर्माचा असू दे, त्याला तोच हक्क दिलाय. हे आपल्या मुलांच्या मनामध्ये पेरलं पाहिजे, तुम्हाला सांगतो. आणि आता काय कुणी आमचं वाईट केलं म्हणून त्याला शिव्या देण्याचं काही कारण नाही. तुम्हाला सांगतो, आपल्यात घडतंय काय, आपल्यात घडतंय की दुसऱ्याला शिव्या द्यायच्या, दुसऱ्या जातीला शिव्या, त्याने आमचं वाटोळ केलं, त्यानं आमचं हे केलं, दुसऱ्याला दोष देऊन रिकामे. आपल्यातले दोष आपण काढतच नाही. तुम्हाला मुळात आपल्यातले दोष जेव्हा निघतील तेव्हा दुसऱ्याला दोष देण्याची सुद्धा गरज पडणार आहे. तुमच्याकडे बघून तरी शिकावं. म्हणून कुठल्याही समाजाचा आपल्याला तिरस्कार करायचा नाहीये. त्यांच्यामध्ये जे चांगलं आहे, जे चांगलं ते करतायत, ती घेऊन आपल्या संघटनांच्या मध्ये आपण आपल्या संघटना मजबूत केल्या पाहिजेत, तसे विचार आपल्याला पेरता आले पाहिजेत. हे जर झालं तर तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थानं परिवर्तनाची दिशा ही योग्य मार्गाला जाईल. मी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि जरा थोडंसं वेगळ्या मार्गानं, म्हणजे पण शैक्षणिकच आणि आदिवासींचा विकास खऱ्या अर्थानं जे मूळ आहे ना, या मुळाला थोडासा स्पर्श करण्याची मला संधी दिली, त्याबद्दल मी संयोजकाचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. या आपल्या परिसंवादाचा विषय आहे आदिवासी धनगर समाजाचा इतिहास. आणि या परिसंवादाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव दळणर सर लेखक आहेत, वक्ते आहेत, फरडे वक्ते आहेत. आणि यांना ऐकण्यासाठी मराठवाड्यामध्ये अनेक लोक त्यांना ऐकण्यासाठी जातात. आपल्या समाजातले उंच व्यक्तिमत्व आहे, त्यांना मी विनंती करतो की या आदिवासी धनगर समाजाचा इतिहास सविस्तर आपण या ठिकाणी विशद करावा. आपण सर्वजण सकाळपासून या सभागृहामध्ये आहात. मी वर्गामध्ये शिकवतो आणि मुलं अत्यंत आज्ञाधारक बसलेली आहेत, पण गर्दा सुद्धा करत नाहीत. म्हणून एकदा थोडासा आपला धनगरी गर्दा करूया, म्हणजे सोलापुरातल्या लोकांना असं वाटलं पाहिजे की आपल्या सोलापूर नगरीमध्ये धनगर समाजाचं साहित्य संमेलन होऊ घातलेलं आहे. आपले जरी लोक जागा नाही झाली, त्या लोकांना तरी आपण थोडं एकदा जागा करूया म्हणून एकदा घोषणा देऊया. येळकोट येळकोट. अजूनही आवाज थोडासा कमी वाटतो. येळकोट येळकोट. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, छत्रपती यशवंतराव होळकरांचा. येळकोट येळकोट. मला वाटलं आपण आता सगळे फ्रेश झालेला. कर्मयोगीने
पुण्यश्लोक ऐलादी होळकर, राजे मल्हाररावजी होळकर, छत्रपती यशवंतराव होळकर, क्रांतीसूर्य महात्मा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन. ज्यांच्यामुळे समाजकार्याचा वसा घेतला ते स्वर्गवासी B.K. कोकरे साहेब, ज्यांच्यामुळं एका झोपडीतला एका गरिबाचा पोरगा बापाच्या सहीनं प्राचार्य झाला. हे प्राचार्य करण्याचं बळ 1990ला ज्यांनी दिलं ते स्वर्गवासी आदरणीय शिवाजीराव शेंडगे बापू यांना सुद्धा अभिवादन करतो. या संमेलनाचे अध्यक्ष महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत आमचे मित्र आदरणीय संजय सोनवणे साहेब, या संमेलनाच्या आयोजकाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर अभिमन्यू टकले साहेब, या व्यासपीठावर उपस्थित असणारे माझे सहकारी चोपडे सर, गावडे सर, या संमेलनाचे पहिले स्वागत अध्यक्ष ज्यांच्यासोबत आम्ही 1989 ते 95 पर्यंत काम केलं, बापूंच्या सावलीखाली काम करत असताना जयसिंग तात्या सातत्यानं ढालीसारखे राहायचे, असे आदरणीय जयसिंग तात्या शेंडगे साहेब, आमचे बंधुतुल्य मित्र आदरणीय रमेश भाऊ शेंडगे, हरिभाऊजी बधे, या सभागृहात असणारे सर्व जाणकारी विचारवंत वक्ते अधिकारी, माझ्या भगिनी आणि माझ्या मित्रांनो, साहित्य संमेलनाचं निमंत्रण जेव्हा मला टकले सरांनी फोन केला, ते परभणीतही आले होते. परंतु कधीही मी व्हॉट्सअपनं पाहणारा माणूस, काय कोण जाणं मला माहीत नाही. एके दिवशी मी सायंकाळी 6:30 वाजता व्हॉट्सअप पाहत होतो. व्हॉट्सअपमध्ये पहिली बातमी मला वाचायला मिळाली की अभिमन्यू टकले यांच्या मातोश्रीचं निधन झालं. ही बातमी वाचल्या मी डॉक्टर टकले साहेबांना फोन केला की आपण कुठे आहात. तेव्हा ते म्हणाले की मी पुण्यामध्ये संजय सोनवणे साहेबांच्या घरी साहित्य संमेलनाची पत्रिका तयार करतोय. मला वाटलं यांना माहीत नाही काय, का बातमी चुकीची आहे. मी म्हटलं टकले सर, भीत बोलत होतो मी जरा, की आई आपल्याला सोडून गेलेली आहे. त्या आईची घटना समजल्यानंतर हा माणूस कसं काय थांबेल. आणि मी विचारलं की मला असं बातमी, ती बातमी खरी आहे सर, पत्रिकेचं काम आटोपलं की मी लगेच घरी निघणार आहे. ही जी निष्ठा आहे, माझ्या समाजाचं साहित्य संमेलन झालं पाहिजे, माझ्या समाजाला काहीतरी नवी दिशा द्यायची आहे, या तळमळीनं कर, याच्या पाठीमागची भूमिका महत्वाची आहे, निष्ठा महत्वाची आहे, त्याग महत्वाचा आहे. हे साहित्य संमेलन इतकं सोपं नाही आहे. म्हणून मला एक कवीची कविता आठवत आहे की आग लगी एक वृक्ष को जलन लगे सब पात, तुम क्यों नये उडथे पंछी जो पंख तुम्हारे साथ. एका झाडाला आग लागलेली आहे, एका झाडाला आग लागलेली आहे, त्या झाडावरती पक्षी आहे, आणि आमच्या सोनल सरासारखा कवी मनाचा माणूस त्या झाडाच्या जवळून जातोय आणि ते चित्र बघतोय आणि मग म्हणतोय की आग लगी वृक्ष को जलन लगे सब पात. त्या पक्षाला म्हणतोय तुम क्यों नये उडथे पंछी जो पंख तुम्हारे साथ. तेव्हा पक्षी काय म्हणतो तो फार महत्वाचा आहे, आणि त्याच्यामध्ये मला अभिमन्यू टकले दिसत आहेत. पक्षी काय म्हणतोय, फल फूल खाई इस वृक्ष के बीट भरे सब पात, उड़ना हमारा धर्म नहीं जलन मरण उसके साथ. जलन, ही समाजाप्रती निष्ठा डॉक्टर टकले साहेबांची आहे. म्हणून टकले साहेब, मी आपल्याला सलाम करतो. मित्रांनो, हा विषय दोन प्रकारचा आहे की आदिवासी धनगर समाजाचा इतिहास हा दोन प्रकारचा आहे. एक प्राचीन आदिवासी इतिहास हा वेगळा आहे आणि आधुनिक आदिवासी इतिहास हा वेगळा आहे. प्राचीन आदिवासी इतिहासाच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी बोलल्या. त्याचं कारण आहे की 1904 पर्यंत या देशामध्ये दोनच धनगराची माणसं धनगर समाजावर PhD करणारे निघाले. भारतामध्ये पहिला PhD करणारा पद्मश्री डॉक्टर श्यामसिंह शशी
जे दिल्लीचे, त्यांनी भारतामध्ये पहिल्यांदा धनगरावरती PhD केली आणि महाराष्ट्रामध्ये धनगरावरती पहिल्यांदा PhD करणारा जो मी तुमच्या समोर उभा आहे. हा अभ्यास करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये जेव्हा हा विषय मी घेऊन गेलो की धनगर समाजाचं सोशिओ इकॉनॉमिक स्टडी, कारण माझा अर्थशास्त्र विषय आहे, समाजशास्त्रामध्ये मी गोल्ड मेडलिस्ट आहे, तेव्हा लोक मला हसू लागले. कसं शक्य आहे धनगरावरती PhD, धनगरावरती PhD? आणि म्हणलं नेमकं काय आहे? ते म्हणजे एक जात हा PhDचा विषय होऊ शकत नाही. मी त्यांना सांगितलं धनगर ही जात नाहीये, धनगर ही जमात आहे. मी जातीवर PhD करत नाहीये, मी जमातीवर PhD करतोय. आणि म्हणून कृपा करून लक्षात घ्या, धनगर ही जात नाहीये. आम्ही ओघामध्ये म्हणत चाललो. या हिंदू धर्मामध्ये 8,000 जाती आहेत, अजूनही प्रचंड वाढलेल्या आहेत. प्रत्येक जातीमध्ये पोटशाखा आहेत, आपल्याही जमातीमध्ये पोटशाखा आहेत. याचा हिशोब आपल्याला आता करत बसायचं नाहीये. आपल्याला एकच संदर्भ देतो आणि मी पुढे जातो, कारण मला आदिवासी हा शब्द का महत्वाचा आहे चोपडे सर? त्याचं कारण असं आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल ट्राईबच्या यादीमध्ये धनगराचा समावेश हा अनुसूचित जमाती म्हणून केलेला आहे, त्या न्याय हक्कासाठी आम्ही गेली 60 वर्ष लढतोय. 1-2 वर्ष नाहीये, 60 वर्ष लढतोय. याचं काय कारण असेल? का मिळत नाही तुम्हा आम्हाला? माझ्या गाडीमध्ये येताना माझ्यासोबत एक सामाजिक कार्यकर्ते किशनराव वळसंगीकर आहेत, मी त्यांना गोष्ट सांगत होतो की 2 नवरा बायको होते, शेतामध्ये काम करत होते. योगायोगाने ते धनगर समाजाचे होते. योगायोगानं नवरा नांगर हाकीत होता उसाच्या रानामध्ये, बायको कांड्या वेचत होती. ती माऊली कांड्या वेचता वेचता तिला एक बाहुली सापडली आणि बाहुली हातामध्ये घेतल्यानंतर तिच्या मनामध्ये एवढी शंका निर्माण झाली, ही बाहुली राक्षस तर नसेल? आणि असं म्हटलं ती बाहुली राक्षस झाली. अकराळ विक्राळ एक आकृती पुढे आली, जिवंत माणसाची आकृती पुढे आली आणि दोघे घाबरले. राक्षस मला घाबरायचं कारण नाही, मी राक्षस आहे, पण तुम्ही घाबरू नका. का? काही चिंता करायची नाही, कारण मी तुमच्या उद्धारासाठी आलोय. कारण ही गोष्ट आहे बरं का, तुमच्या उद्धारासाठी आलोय. तुम्हाला काय मागायची ते मागा, पण माझी अट एकच आहे, मागणं थांबलं की मी तुम्हाला खाणार. काय अट आहे? मागणं थांबलं की मी तुम्हाला खाणार. पतिराज घाबरले, पण महिला नाही घाबरली. त्याचं कारण ईश्वराने महिलेमध्ये पुरुषापेक्षा 8 पट शक्ती दिलेली आहे. ती अबला नाही, ती प्रचंड मोठी सबला आहे. ती स्वतःला अबला म्हणते आहे. 8 पट शक्ती आहे. वैज्ञानिक सुद्धा सांगतील, डॉक्टर सुद्धा सांगतील. तेव्हा ती मला काही चिंता करू नका, मी आहे म्हटली तुमच्या पाठीशी. आणि तुमच्या पाठीशी मी आम्हाला त्याला थोडस बरं वाटलं आणि मग राक्षसाला सांगितलं चला बोला काय काम करू. आता हे छोटेस मन असतंय, मग ते मला असं करा, आम्हाला खूप त्रास होईल, आमचं शेतच नांगरून द्या. त्यानं 5 मिनिटात नांगरून दिलं. मग आता काय करते म्हणजे गावचं शेत नांगरून द्या, तर 1 तासामध्ये नांगरून दिलं. ते राक्षस ना. मी आता काय करायचं ते म्हणजे आमच्या तालुक्याचं शेत नांगरून देत, तालुक्याचं शेत नांगरलं. पुन्हा दत्त उभा, आता काय करते म्हणजे आमच्या जिल्ह्याचं शेत नांगरून द्या, त्यांनी जिल्ह्याचंही नांगरून दिलं. पुन्हा दत्त उभा. प्रश्न पडला, हा मला मी काय करू आता? ते म्हणजे काही चिंता करू, मी सांगते ना. मग त्या राक्षसाला म्हणले असं कर, या महाराष्ट्रामध्ये पिवळ्या झेंडेवाले लोक राहतात, त्या सगळ्यांना गोळा कर. 60 वर्ष झालं राक्षस गोळा करत बसले, अजून काय आलं नाही. 60 वर्ष झालं तात्या. हा राक्षस पिवळ्या झेंड्याच्या लोकांना गोळा करतोय महाराष्ट्रामध्ये, अजून काही पूर्ण गोळा झाले नाहीत. म्हणून आम्हाला आदिवासीच्या सवलती मिळत नाही आहेत. मी संदर्भ सांगतोय मुद्दाम तुम्हाला. आणि आपण आदिवासी आहोत. आदिवासी म्हणायची लाज वाटायचं कारण नाहीये.
आदिवासी आहोत, मागासलेले आहोत, डोंगरा दऱ्यामध्ये आम्ही राहणारे आहोत. आमचा इतिहासच डोंगरा दऱ्यांचा आहे. इतिहासच आमचा डोंगरा दऱ्यांचा आहे. त्याला तुम्ही आम्ही नाकारणार आहोत का? त्याला नाकारता येणार नाहीये. एक बेसिक लक्षात घ्या, कारण तुम्ही सगळे सुशिक्षित जाणकारी आहेत म्हणून मी बोलतो हे. कारण तुम्ही विचारवंत आहात. उद्या जर एखाद्याने पत्रकाराने प्रश्न विचारला, उद्या कुणी जर प्रश्न विचारला किंवा एखादं तुम्ही आंदोलन केलं तर एखाद्या जर विचारला कशासाठी तुम्हाला आदिवासी सवलती पाहिजे, तुमच्याकडे स्कॉर्पिओ आहेत, मोठमोठ्या गाड्या आहेत, तुम्हाला पगार आहेत, तुम्ही तर चांगल्या बंगल्यामध्ये राहता, तुम्हाला कशासाठी पाहिजे? तेव्हा आम्हाला उत्तर मिळत नाहीये. आम्ही खरंच हो, आम्ही तर श्रीमंत आहोत, आम्ही म्हणतो आम्ही धनाचे आगर आहेत. कोणी व्याख्या केली धनाचे आगर म्हणून? हे कुणी केली व्याख्या? आहे कुठल्या पुस्तकामध्ये? संदर्भ द्या मला जरा. संशोधन करून बोलत चला त्याच्या पुढे. धनगरांच्या वक्त्यांना, धनगरामधल्या विचारवंतांना, धनगरामधल्या साहित्यिकांना, संशोधकांना, इतिहासकारांना माझी विनंती आहे की धनगर समाजावरती बोलत असताना संशोधनात्मक बोला, पुराव्यासह बोला, विदाऊट प्रूफ बोलू नका. त्याचं कारण असं आहे, तुम्ही काय बोलताय मला माहित नाही याच्यात किती पत्रकार असतील ते. कारण एखादी जर चुकीची गोष्ट तुमच्या तोंडून जर गेली तर तिचं उद्या भांडवल होईल आणि ते एकदा डॉक्युमेंट प्रूफ होईल. आणि जर डॉक्युमेंट प्रूफ झाला तर तुम्हाला आम्हाला सवलतीपासून वंचित राहावं लागेल. त्याचाच परिणाम गेली 60 वर्ष झालेला आहे. डांगे साहेब म्हणाले सकाळी की काय मागायचं हेच आम्हाला कळालं नाही. काय मागायचं म्हणजे आमचा समावेश करायचा का आम्हाला सवलती लागू करा म्हणायचे हेच आम्हाला अजून कळालं नाही. लक्षात घ्या काय शब्द आहेत ते. म्हणाले तेव्हा वास्तविक प्रामाणिकपणे त्याने ते कबूल केलं. याचा अर्थ असा होता की त्याही काळामध्ये हे मागत असताना आम्हाला कुणालाही त्या संदर्भामध्ये अभ्यास नव्हता. जो अभ्यास असायला पाहिजे तो नव्हता, जे रिसर्च असायला पाहिजे ते रिसर्च नव्हतं. आणि म्हणून मी आपल्याला प्राचीन इतिहासाचा थोडक्यात आढावा 2 मिनिटांमध्ये मी देणार. कारण अनेक लोकांनी बऱ्याचशा गोष्टी मांडलेल्या आहेत, पण मी आदिवासी म्हणून देणार आहे, मी समाज म्हणून देणार नाहीये, मी देवदेवतामध्ये जाणार नाहीये. पण मूळ स्वरूपामध्ये हा धनगर मुळातच आदिवासी आहे. हा मूळ आदिवासी आहे. आदिवासी याचा अर्थ मूळ निवासी. आदी म्हणजे अगोदर, वासी म्हणजे निवास करणारा, मूळ निवासी. हे समजून घ्या. यात इथला हा मूळ निवासी आहे. आणि मग मूळ निवासी म्हणजे आदिवासी. हा आदिवासी हा शब्द मांडत असताना प्रामुख्यानं मी आपल्याला थोडंसं वेगळ्या अर्थानं असं मांडेल की धनगर हा जो शब्द आहे तो धनाचा आगर असा नाहीये. असा नाहीये तो शब्द. त्याचा अर्थही असा नाहीये. कुठल्याही डिक्शनरीमध्ये नाही साहेब, मला माफ करा. कुठल्याही डिक्शनरी म्हणजे धनाचा आगर म्हणजे धनगर, कुठल्याही डिक्शनरीमध्ये हा असा अर्थ नाही आहे. धनाचा अर्थ, धनगराचा अर्थ असा आहे, धन याचा जो अर्थ आहे हा जनावर आहे. संस्कृत भाषेमध्ये धांग याचा अर्थ जनावर असा आहे. आणि गार याचा अर्थ वळणारा असा आहे. जनावरे वळणारा तो धनगर. धनाचा आगर म्हणजे धनगर नाही आहे, जनावरे वळणारा तो धनगर म्हणजे पशुपालक. या देशामध्ये 26 राज्यामध्ये धनगर समाज राहतो, 26 स्टेटमध्ये, पण वेगवेगळ्या नावानं राहतो. कुठे धनगर म्हटलं जातं, कुठे वळण म्हटलं जातं, कुठे गडरी म्हटलं जातं. हे वेगळ्या नावानं 26 राज्यामध्ये राहतो. म्हणजे जनावर पाळणारा, जनावर ओळणारा. आजही कोकणामध्ये जर कोकणची मंडळी कुणी असेल, आजही कोकणामध्ये आपला धनगर समाज हा गायी पाळतो. बरोबर आहे ना मी बोलतो ते? तो गायी पाळतो तो कोकणामध्ये, पण तो धनगर आहे ना. म्हणजे जनावर पाळणारा किंवा पशुपालक म्हणून याला एक इंग्लिशमध्ये शब्द आहे, तो आहे शेफर्ड. हा शेफर्ड शब्द आहे. चंद्रगुप्त मौर्य यांचा लोकसभेच्या समोर किंवा त्या संसदेच्या समोर जो पुतळा आहे, हा पुतळ्याच्या मध्ये सुद्धा शेफर्डचा बॉय, हा धनगर पशुपालकाचा मुलगा. सोयऱ्यानं सांगू नका. इतिहास कसा आहे? इतिहास 2 प्रकारचा आहे. जेव्हा तुमच्या आमच्या अस्तित्वाचा प्रश्न पडला तेव्हा आम्ही लढाया केल्या. ते कारण होते त्या काळामध्ये. लढाया केल्याशिवाय अस्तित्व टिकू शकत नव्हतं. म्हणून आज जर आम्ही इतिहासामध्ये आम्ही शुरत्वाची मुलं आहोत असं जर म्हणू लागलो, तुम्हाला आदिवासी कोण म्हणणार आहे? हे मान्य आहे मला. प्राचीन इतिहास मला मान्य आहे. प्राचीन इतिहास तर एवढा आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल जर मी एक वाक्य वापरलं. बघेल साहेब इथं एक साक्षीदार आहेत, त्यांनी कदाचित ते वाचले असावं. प्राचीन इतिहास असा आहे
हे जे वेद आहेत ना, वेद काय हो वेद म्हणजे? कुणी लिहिले? कुणी सांगते का? लेखक रामायणाचा लेखक सांगता येईल, ज्ञानेश्वरीचा लेखक सांगता येईल, काय तुमच्या भागवताचा लेखक सांगता येईल, गाथेचा लेखक सांगता येईल? कोणी सांगतं का वेदाचा लेखक कोण आहेत? कोण आहे वेदाचा लेखक? सांगा ना, कोण आहे वेदाचा लेखक? अरे वेदाचा लेखकच नावच आम्हाला माहित नाही ना. ज्ञानेश्वरी म्हणले की ज्ञानेश्वर, गाथा म्हणले की तुकाराम, भागवत म्हणले की एकनाथ महाराज, ही नावं आम्ही पटोपट सांगतो. वेदाचा लेखक नाही. वेद हे धर्मशास्त्र नाही. हा बरोबर आम्ही बोलतो ते, हा धर्मग्रंथ नाही. आपल्या माहितीसाठी सांगतो, वेद हे जे 5-10 वर्ष 1000 वर्षापूर्वी जे निर्माण झाले, तेव्हा हे वेद हे धनगरांची गाणी आहेत. धनगरांची गाणी आहेत, हे मी म्हणत नाहीये. मॅक्स मुलर विचारवंत हा अनेक वर्ष जेव्हा महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या वरती संशोधन करत होता, तेव्हा त्यांनी वाक्य असं वापरलेलं आहे, वेदाज वेअर द सॉंग ऑफ शेफर्ड्स. हे संशोधन आहे, याला अजून चॅलेंज नाही कोणी दिलं. मॅक्स मुलरने सांगितलेलं आहे की जंगलामध्ये राहणारा हा समाज, हा जमात, त्यांच्या सहवासामध्ये ऋषीमुनी येत होते आणि या ऋषीमुनींच्या सोबत हे जेव्हा राहत होते तेव्हा हे गाणे म्हणत होते आणि ऋषीमुनी लिहून घेत होते. यजुर्वेद काय आहे? हा जपवेद आहे. यजुर्वेदामध्ये जे आहे एकदा वाचा, हे सगळे ग्रंथ उपलब्ध आहेत. उगा ब्राह्मणाची टिमकी मारत बसू नका. डोक्यातली मानसिक गुलामगिरी जर एकदा बाजूला काढा. जोपर्यंत तुमच्या माझ्या डोक्यातली मानसिक गुलामगिरी जाणार नाही ना, तोपर्यंत तुम्ही आम्ही खऱ्या अर्थाने विकसित होणार नाहीये. महात्मा फुले काय वेडे होते? महात्मा फुले एका ओळीमध्ये 4 ओळीमध्ये या समाजाचं दारिद्र्य आणि समाजाचं नुकसान काय झालं ते सांगितलं. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. अविद्या म्हणजे अज्ञान. अज्ञान, तुमचं आमचं अज्ञान आजही तेवढंच आहे. आजही माझ्या समाजाचा मला पूर्ण इतिहास अजूनही माहित नाही आहे. अजूनही माहित नाही आहे. तो इतिहास समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे या वेदामध्ये आपण जर सगळा अभ्यास केलात तर धनगर समाजाने, त्या काळातल्या लोकांनी रानावनामध्ये भटकून जे काही मांडलं, जे काही तत्वज्ञान मांडलं, ते तत्वज्ञान वेदामध्ये आहे. आणि म्हणून वेदाचा लेखक नाहीये. का नाहीये? तर वेद कोणाचे? देवाने दिले. कुठला देव आला? सांगा म्हणा त्या भाष्यकारांना की वेदाचे लेखक कोण आहेत ते.